नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज लोट लकार पाहायचे बाळांनो. ओके, मागच्या लेक्चरला आपण लट लकार लंग लकार इथपर्यंत पोहोचले. आता आपण लोट लकारकडे जायचंय आणि पुढच्या अजून म्हणजे 2 लेक्चर अजून असे होतील आपले धातूचे. मग आपलं धातूचा इथं धातुरूप हा टॉपिक इथं संपतो. आपला 20 मार्काचा जवळपास बाळांनो हा टॉपिक आहे, त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आता आज आपण लोट प्रत्यय म्हणजे परस्मै पद आणि आत्मनेय पद हे बघणार आहोत. तर हे लोट लकार काय बाबा, तुम्ही म्हणताल सर लट लकार वर्तमान काळ होता, लंग लकार भूतकाळ होता, तर लोट लकार काय? तर बाळांनो, लोट लकारचा आपण उपयोग एखाद्याला आज्ञा देण्यासाठी करतो. ओके, हे आज्ञार्थ प्रत्यय आहेत, लक्षात ठेवा. एमसीक्यू साठी पण येतं. आज्ञार्थ प्रत्यय हा असा डायरेक्ट एमसीक्यू येतो आणि खाली येतं लोट लंग असे रूट असे पर्याय येतात. तर हा आपला लोट लकार आहे. तर चला मी तुम्हाला परस्मै पदाचे वाचून दाखवतो बघा. तू ताम अंतु प्रथम पुरुष, शून्य तम त मध्यम पुरुष आणि आव आम उत्तम पुरुष हे झाले परस्मै पदाचे. आता त्याच्यानुसार बघा धातू. आता धातू कसं बघा, पटतू पटताम पठंतू प्रथम पुरुष, पठयक. मी तुम्हाला आता ही डायरेक्ट स्लाइड रेकॉर्डिंग का घेते बाळांनो, कारण मी तुमच्या मागच्या 2 लेक्चरला तुम्हाला लट लकार आणि लंग लकार हे तुम्हाला मी म्हणजे एकदम आपलं क्रियापद बनवण्याचं जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार मी तुम्हाला बनवून दाखवले. आपलं क्रियापद बनवण्याचं सूत्र परत तेच काय की आपलं मूळ धातू प्लस विकरण आणि प्लस आपला इच्छित प्रत्यय, म्हणजे आपण 9 प्रत्ययापैकी जे प्रत्यय लावणार आहे ते प्रत्यय घेऊन मूळ क्रियापद बनवायचं. एवढं माइंड मध्ये जोपर्यंत धातुरूप चलत आहेत, हा चॅप्टर आपले लेक्चर चलत आहेत तोपर्यंत लेक्चरच्या स्टार्टिंगला ते सूत्र पाठ म्हणजे पाठच पाहिजे. त्याच्यानुसार सूत्र त्या सूत्रानुसार धातू चलतच येत नाही. तर एवढं लक्षात आलं. आता चला वाचा. पटतू पटंताम पठंतू प्रथम पुरुष. आता बघा, पठ हा पहिल्या गणातला धातू म्हणून पट हा मूळ धातू प्लस अ हे पहिल्या गणाचं विकरण चिन्ह म्हणून पटचा जो हलंत असतो बाळांनो, तो हलंत अ मध्ये मिसळल्यावर पट हा शब्द पूर्ण बनतो आणि नंतर आपले 9 प्रत्यय लावून टाकायचे. कळालं? पटतू पटंताम पठंतू प्रथम पुरुष, पट पटतम पटत मध्यम पुरुष, पटानी पटाव पटाम. क्लिअर? चलो, नृत 4 पप. आता नृत 4 परस्मै पद. चौथ्या गणाचं विकरण काय बाळांनो? य. ओके, तर काय होणार? नृत्यतू नृत्यताम नृत्यंतू प्रथम पुरुष, नृत्य नृत्यतम नृत्यत मध्यम पुरुष, नृत्याने नृत्याव नृत्याम उत्तम पुरुष. ओके, एवढं क्लिअर. आता लिख. लिख 6व्या गणातला आहे बाळांनो. लिख हा धातू खूप फेमस आहे. मी तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून सांगितलं, लिख पूज्य पठ हे धातू. नंतर आता बघा, लिखतू लिखताम लिखंतू प्रथम पुरुष, लिख लिखतम लिखत. तुम्ही म्हणसाल पहिल्या आणि 6व्या गणाचं विकरण अ हे सेम आहे, तर आपल्याला बाळांनो लक्षातच ठेवायचंय. मी तुम्हाला 6व्या गणामधले 10 ते 15 धातू देतो, ते जशाला तसं लक्षात ठेवा. म्हणजे कसं पहिल्या गणाचं आणि 6व्या गणाचं विकरण सेम असल्यामुळे आपल्याला कन्फ्युज जाऊ शकतं की समजा हा धातू पहिल्या गणातला आहे का 6व्या गणातला. एवढं क्लिअर? चला पुढं. आता पूज्य. पूज्य धातू 10व्या गणाचा आहे. मी 10व्या गणाचं विकरण काय सांगितलं होतं बाळांनो तुम्हाला? अय. पहिले लेक्चर अजून परत जाऊन बघा बाळांनो, विकरण धातू काय भानगड आहे परत बघा. पूज्य हा 10व्या गणातला धातू. तर आता 10व्या गणाचं विकरण काय बाळांनो? अय. तर पूज्य हा मूळ धातू प्लस आय हे विकरण चिन्ह आणि प्लस आपले प्रत्यय. चलो, तर काय झालं बाळांनो? आता पूजयतू पूजयताम पूजयंतू प्रथम पुरुष, पूजय पूजयतम पूजयत मध्यम पुरुष, पूजयानी पूजयाव पूजयाम उत्तम पुरुष. एवढा फंडा क्लिअर झाला बाळांनो लोट लकार परस्मै पदाचा. आता आपण मूव्ह करू आत्मनेय पदाकडे. आत्मनेय पदाचं काय बाळांनो? ताम इताम अंताम प्रथम पुरुष, स्व इताम ध्वम मध्यम पुरुष, ये आवये आवये मध्य उत्तम पुरुष. बाळांनो इथे एक नोट दिली आहे बघा. मध्यम पुरुष एक वचनस्य प्रत्यय ही अस्ति. ओके, किंतु गणानां प्रथम विभागे 1 4 6 दाब तस्य लोपः भवति. म्हणजे ह्याचा अर्थ काय बाळांनो? आपले जे धातूचे 2 गण बनले आहेत का नाही, 1 4 6 10 आणि 2 3 7 9 तोचा. इथं काय म्हणते? मध्यम पुरुष एक वचनस्य प्रथम प्रत्यय ही असते. कशाला म्हणते त्यानं? 1 2 3 5 7 9 या धातूसाठी ही हा मध्यम पुरुष
एकवचनाचा प्रत्यय आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मग काय म्हणते, किंतु गणानाम प्रथम विभागे 1 4 6 10 तस्य लोप भवति. म्हणजे 1 4 6 10 गणासाठी त्याचा लोप होतो आणि त्याचा लोप होऊन तो असा 0 बनतो, म्हणजे तो कॉन्स्टंटच असतो. एवढं ही नोट लक्षात ठेवा. चलो आता काय करायचंय, रम एक आप. रम धातू काय म्हणतो बाबा, रम परत तेच पहिल्या गणाचं विकरण म्हणून रमताम रमेताम रमनताम. आता इथं हिताम आहे, प्लस ई ए होतं बाळांनो, ए होतं, तर म्हणून रमताम रमेताम रमनताम प्रथम पुरुष, रमस्व रमेथाम रमध्वम मध्यम पुरुष आणि रमे रमावही रमामही उत्तम पुरुष. लक्षात ठेवा. नंतर मन 4 आत्मनेपदाचा धातू चालवलाय बाळांनो. मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग बाळांनो कसं एवढे दाखवले, कारण तुम्ही आता डायरेक्ट आता तुम्ही म्हणजे जवळपास आता त्याला ट्रेनच झाला असता. मी तुम्हाला पहिले 2-3 लेक्चर खूप डिटेलमध्ये शिकवले. आता एवढं धातुरूपमध्ये एवढं डिटेल शिकायची गरज नाही. तुम्हाला जस्ट फंडा क्लिअर कळाला, परस्मय पद आत्मनेपदाचे धातू कळाले, बस झालं. मी तुम्हाला काय स्ट्रॅटेजी सांगितले, भिंतीला परस्मय पद आत्मनेपदाचे सगळे 5चेही काळामधले परस्मय पद आणि आत्मनेपदाचे रूप लावून ठेवायचे. उठलं की ते आधी परत वाचायचे, कारण ते दररोज वाचल्याशिवाय बाळांनो धातुरूप येतच नाही. चला पुढं दिश. आता दिश 6व्या गणामधला जातो. तर दिश काय चालणार, दिशताम दिशेताम दिशंताम प्रथम पुरुष, दिशेश्व दिशेताम दिशद्व मध्यम पुरुष, दिशे दिशावय दिशामय उत्तम पुरुष. चलो क्लिअर. आता मंत्र 10 आत्मनेपदाचा. आता आत्मनेपदाचं बाळांनो तुम्हाला काय सांगितलं होतं मी, 10व्या गणामधलं परत विकरण आहे. तर मन्यंत्रयताम मंत्रयताम मंत्रयंताम प्रथम पुरुष, मंत्रयस्व मंत्रयथाम मंत्रयध्वम मध्यम पुरुष, मंत्रय मंत्रयावही मंत्रयामही उत्तम पुरुष. हे झालं बाळांनो लोट लकार आपलं आजचं लेक्चर समजा. ओके, तर तुम्ही लोट लकारचं सगळं प्रत्यय वाचायचे. हे मी इथं धातू दिलेले हे जशाला तसे एवढं तर मिनिमम करा बाळांनो. मी सांगालो ना बाळांनो, तुम्हाला संस्कृतची पासिंगची गॅरंटी माझ्याकडे आहे. तुम्ही फक्त माझे म्हणलेले शब्द फॉलो करा आणि मी दिलेल्या नोट्स लाईन टू लाईन वाचा बाळांनो. त्या म्हणजे सगळं मन लावून गोष्टी करा. तुम्हाला नुसतं पासच नाही बाळांनो, ह्या नोट्स तुम्हाला 65+ घेऊन जाणार आहेत. तुम्हाला विथ MCQ विथ SCQ LAQ सगळ्याचं मी कोलॅबरेशन करून मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहे. आणि प्रत्येक गोष्ट असं तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगत आहे. असं पण नाही रट्टा सगळा कसं बनते. मी तुम्हाला पहिल्या 2 लेक्चरमध्ये परत तेच तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं, कारण आता हा डिटेल शिकण्याचा वेळ नाही बाळांनो. तरी मी तुम्हाला ॲज अ संस्कृत पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला तरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरी सगळ्यांनी आपल्या आता येईल त्या 20 ते 21 दिवसामध्ये आतापर्यंत संस्कृत जरी 0 असेल बाळांनो, तरी इथून तुम्ही कामाला लागा. दिलेल्या नोट्स फॉलो करा, दिलेल्या टिप्स फॉलो करा, दिलेल्या प्रत्येक गोष्टीला जेन्युइनली फॉलो करा मित्रांनो. कारण आपण एखादी गोष्ट बाळांनो 100% देऊन केली ना, तरी देव त्याचं 100% फळ देत असतो. ओके, तर आता आज आपण इथंच थांबूया. आता हा झाला लोटचा. उद्या मी तुम्हाला ऋत लकारचा आपण घेऊ आणि इथंच आपण धातुरूप ह्या प्रकरणाला थांबू. नंतर नाम सर्वनाम विशेषण ते आहेत ना, ते डायरेक्ट मी तुम्हाला म्हणजे PDF स्प्लिट करेल व्हिडिओमध्ये, ते तुम्ही जस्ट वाचून घेईन. म्हणजे तुम्हाला असं मी स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये सांगून देईल. ते काही तुम्हाला काही कन्सेप्टची गरज नाही, फक्त पाठ करायचं. चला आता इथंच आपण थांबूयात. हॅव अ गुड डे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये.